करावं लागेल या गोष्टीला. जनावर गेले हातातून, काय करावं, कसं जगावं सांगा. या गोष्टीला कुणी तर मान्य द्यावं लागेल का नाही? हा, कुणी तर माझा प्राधान्य द्यावं लागेल, कुणी तर माझ्याकडे बघावं लागेल. हा, अशी जर घटना व्हायला तर जगायचं कसं? हा, सांगा तुम्हीच. या गोष्टीत काय आमचं चूक झाली असेल तर आमची काय चूक झाली? शेण माती करून खात असताना आमच्या मागं ही तगादा लावलाय, कुणी केला असेल? हा, काय सांगायचं सांगा. आमचं कसं झालंय बघा. घटना झाली मामा. हा? आता गायी मेल्या दिसल्या इथं. वय मेल्या मग आता ह्याला कसं करायचं? हा, किती अवघड गोष्ट आहे. हा, देवा देखातून मरती ती त्याला काय वाटत नाही, पण असं एक घालून काय करून काय मिळणार आहे? हा, करणाऱ्याला कोणतं ठेवावं आम्ही पोटात, एक ठेवावं का पोटात? हो, हा, असं म्हणायचं आहे. ह्याच्यावर दक्षता दिलं तर आम्ही जगतो, नाही तर जगतच ना. काय जगावं आज आमचं त्याचं दुसऱ्याची पर्याय तीच. हां, काय बांधायला बांधावं पोटाला, काय खोलीमध्ये ठेवावं, कुलप मोडती ती. हां, कुलप म्हणून सुद्धा केलंय का हात्यानं त्याचा नावाचा हाती. काय करायचं सांगा. किती लाखाचं नुकसान भगवान झालंय आहे तुमचं? ते. किती लाखाचं नुकसान 9-10 झालं? लाखाची नुसकान आहे. सहज जर बोललं तरी लाखाच्या 1.5 लाखाच्या गाया आणल्या. हां, शासनाकडे काय आता मागणी करतो? मागणी काय त्यांनी दिलं तर मागावंच की. आम्ही सांगितल्याशिवाय वडिलांशिवाय काय करणार आहे त्यांना? प्रत्यक्ष येऊन बघाल ते साहेब आले ते, हां, सरपंच आले ते. घटना कशी झाली आहे नेमका? सकाळी आल्यावर हे कुलूप बघितला, कुलूप बघितलं, कुलूप उघडं होतं. हां, तेवढंच. आणि पुन्हा लगेच त्याने दारा मिशन घेतली, दारा काढल्या आणि दारा काढून ह्यानं जाते. मी भुसं ठेवायला होतो. भुसं ठेवताना कालवून ठेवता ते कालवून ठेवलं की एकेकाला मध्ये गव्हाणीतच होती ताव. आणि गव्हाणीत बसल्यामुळे त्याने खाईल तसं खाल्ले की आडव्यास पडले. एक 10 मिनिटात तर जनावर आडवे ज्याचं पार झालं ते 10 मिनिटात गेलेली. विजय उमराव शेलार, राहणार फनाळा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आमचा 18 गाईचा गोठा आहे. मग याच्यामध्ये आम्ही सकाळी आलो, धारा काढल्यानंतर खुराक ठेवल्यावर 10 मिनिटामध्ये 7 गायवा अशा पडल्या खाली. गायी पडल्या, किती मेली त्याच्यामध्ये गाय? आता चार जागेवर गेले. नेमकं कसं झालं, त्याला काय झालं, कशामुळे मेली ते गाय? खुराक खाल्ले की 10 मिनिटात मेलेत. कुठल्या कंपनीचं खुराक होतं? नेचरचा नेचर कंपनीचं. नुकसान किती लाखात झाली तुमची? नुकसान 8-9 लाखात झाले. हं, 1.25 लाख 1.5 लाखाची गाय आहे. हं. 7 गाय आहेत, 2 थोडे बरेच पंचनाम्याला काय अधिकारी कोण आले होते? आलेत साहेब. हं. डॉक्टर लोक आहे? आहेत, भोसले साहेब आले होते, मिटकर साहेब आहेत, अजून दुसरे 2-3 डॉक्टर आहेत. हं. घटना किती वाजता झाली? 7:30 वाजता धारा संपलेत. हं, धारा संपले की आम्ही खुराक ठेवतो. खुराक ठेवले की एक 15 मिनिटात झाले ते. हं. घटना कशी झाली नेमकं? आज 30 तारीख आहे, 30/3/2026 वार सोमवार. मौजे होनाळा तालुका तुळजापूर येथील शेतकरी विजय उमराव शेलार यांचा गोठा आहे संकरित गायींचा. हे गाव येतं बारूड श्रेणी 2 दवाखान्याअंतर्गत आणि त्याचा पालक अधिकारी मी आहे, डॉक्टर धीरज पाटील, पशुवैद्यकीय दवाखाना अंदूर. तर सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांकडून जी माहिती मिळाली, 8-8:30 वाजता त्यांनी जनावरांना सुग्रास व मका हा खुराक दिलेला आहे. त्यानंतर काही जनावरांमध्ये आपत्कालीन लक्षणं सुरू झालेली आहेत अर्धा 1 तासामध्ये. त्यानंतर काही जनावरं अत्यवस्थ झाली. तात्काळ श्रेणी 2 दवाखाना बारूड अंतर्गत असलेले श्री मेटकर हजर झाले, पशुधन पर्यवेक्षक. त्यांनी उपचार सुरू केला. त्यानंतर उपचार देखील कंप्लीट झाल्यानंतर आत्ता दुपारी 11-11:30 वाजता 3 जनावरं मृत आहेत आणि 2 जनावरं सिरियस आहेत. तरी ह्या वेळेस आता जे मृत जनावरं झाले त्यांचं पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येईल. पोलिसांचा पंचनामा वगैरे झालेला आहे. पोलीस पंचनाम्यानुसार आपण त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट करू. त्यानंतर तसेच खाद्याचे नमुने देखील विश्लेषणासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले जातील आणि त्यानंतर या जनावरांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते आपल्याला समजेल. किती जनावरं मेली ते? आत्ता एकूण सध्या तरी प्रथम दर्शनी दिसत असताना 3 जनावरं मृत आहेत आणि 2 जनावरं अत्यवस्थ आहेत. विषबाधा का झाली नेमकं, काय औषध आहे ते? विषबाधा कशी झाली हे नेमकं आपल्याला
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि खाद्य नमुने हे विश्लेषणासाठी पाठवल्यानंतरच कळेल. आपल्याला असं नाही सांगता येणार की कशामुळे नेमकी झालेली आहे. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन करता येईल. चर्चा करायला असं थोडं हे यासीन आपली बॅग आहे का गाडीतली चावी घ्या आणि डायसायक्लोबाईन पण घेऊन आहे. सगळंच ते आलं जेसीबी आला असलं का आला ती बाहेर जी आहे ना ती एक कापणी नाही. हा की 5 मिनिटात झालं. 5 मिनिटात 10 मिनिटात आज आधी पडले जावं. अहो खाल्ल्या झाले. खाल्ले गाड्या मध्ये पडलात गेलं की तेव्हा नंबरला ठुलं सगळ्याला ठुत गेलं झालं पडावं. ते पडले की ते पडायला लागलं. त्याला माहिती टेन्शन किती हिला तिकडे मान टाकून द्यायला किलो लागत. अहो सोल्यावर खाली पडते ती ना. सांगा कोण गेले त्यांना गॅस काढणं चालू आहे. कंटिन्यू गॅस काढणं काय कंटेंट आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियम आपल्या भरण्या छोट्या प्लास्टिकच्या मागवल्या मोठ्या
आणि जमलं तर होल ब्लड आणि सिरम होल ब्लड